BSFच्या जवानांनी आम्हाला परत जायला सांगितलंय। गांधीनुग्रामचे बुबू बघा। अरे चाय मत पिला। आमच्या सोबत एक मोठं स्कॅम झालंय। बरे 100 रुपये घेताय, वर सोडू आणि एवढं जायचंय अजून। हे बघ या साईडला आहे पाकिस्तान। पोचलो होतो आम्ही सूर्योदयाच्या वेळेला, पण या सुंदर मनमोहक चंद्रप्रकाशात आम्हाला शेवटी रणाचं दर्शन झालंच। ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका। हॅलो मुसाफिरांनो, रात्रीचं व्हाईट रन रिसॉर्ट दिव्यांनी उजळून निघालं होतं। हलक्या गुलाबी थंडीत पारंपरिक नृत्य आणि त्यानंतर हाऊसी एन्जॉय केलं। तुम्ही याआधीचा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा। त्यात मी आणि आई या व्हाईट रन रिसॉर्टमध्ये कशा पोचलो ते बघायला मिळेल। दुसऱ्या दिवशीची सकाळ अगदी आरामात झाली। रिसॉर्टतर्फे काहीही कार्यक्रम नव्हते। काही जण रोड ऑफ हेवन तर काही जण ढोलावीरा बघायला गेले। आई आणि मी कालच्या स्पॉटवर जाऊन पॅरामोटरिंग किंवा जीप राईड करू असं ठरवून बाहेर पडलो। गावची घरं, मॉडर्न आर्ट हे सगळं बघून चालत चालत रण उत्सव जिथे चालू होता तिथे निघालो। जाताना एक BSFची चौकी आली। त्यांनी आम्हाला हटकलं आणि म्हणाले की इथे जायला परमिशन घ्यावी लागते, फॉर्म भरावा लागतो आणि हे सगळं करूनही परमिशन फक्त गाड्यांनाच मिळते। मग आम्ही आल्या पावली परत फिरलो। दुपारी जेवल्यानंतर सगळेजण बसमध्ये बसून आम्ही सनसेट पॉईंटच्या दिशेने निघालो। आमची बस म्हणजे रोड टू हेवन यालाच म्हणतात त्या रोडवरनंच जात होती, पण दोन्ही बाजूला अजून मीठ तयार झालं नसल्यामुळे रोड साधाच दिसत होता। आमचा पहिला स्टॉप होता गांधीनुग्राम। हा स्कर्ट बघाई मस्त आहे ना, सगळे त्याला पॅचेस लावले। खूप सुंदर सुंदर हँडीक्राफ्टच्या गोष्टी आहेत इथे। ह्या सगळ्या ह्यांनी हातांनी बनवलेल्या आहेत। बधी हेयरपिन છે, ઇયરિંગ્સ છે, રિંગ બધું હાથથી બનાવે। આ બધું ચોકર છે, એન્કલેટ कलर तो है, देखो ये नहीं, कलर तो वाइट ही है। तवेन ना, हाँ। अभी आपकी स्टोरी सुनी बस में। ह्या आहेत खेता बहन, इथल्याच एक कारीगर ज्यांचा फोटो एका भारतीय टपाल तिकिटांवर छापलेला आहे। इथेच आमचा हाय टी ही अरेंज केलेला होता। इथून आम्ही पोचलो कालो डोंगर म्हणजे कच्छ इथला सगळ्यात उंच पॉइंट बघायला। इथे जाताना मॅग्नेटिक हिल हा पॉइंट देखील लागला। असं म्हणतात की गाडी रिव्हर्समध्ये टाकली तरी आपोआप चढाव चढायला लागते। छोट्या गाड्यांमधली माणसं आपापल्या गाड्या थांबवून हा एक्सपिरियन्स घेत होती। आम्ही मात्र सनसेट मिस होईल म्हणून डोंगराच्या दिशेने निघालो होतो। आता हा जो 100 मीटरचा चढाव दिसतोय तो चढून जायला आणि उतरायला असे ह्या जीपवाल्यांचे माणशी 100 रुपये ठरलेले होते। एकदा मी आईला म्हणणार होते की आपण चालतच जाऊ आणि चालतच येऊ, पण तोपर्यंत आमच्या आईने ही अशी पुढची सीट गटकवली होती। मग काय, मला गुराढोरांसारखं मागे चढून वर चढावावरती यायला लागलं। इथे सुंदर असं दत्तात्रयाचं मंदिर आहे।
ह्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही निघालो सनसेट पॉइंटकडे। नहीं, कहाँ जा रहे हैं कैमल लेके? व्यू पॉइंट तक नहीं जाना है अभी हम लोग, पर हम लोग वो बुलेरो में आए तो उसमें जाना पड़ेगा ना? नहीं, पॉइंट से रिटर्न नंबर बने बोलर मिल जाएंगे यार ऊपर कैमल। हाँ, आता हा काय सांगतोय ऐकलत? प्रत्येक माणशी 100 रुपये घेऊन ही जी शॉपिंगची लेन आहे ती कव्हर करण्यासाठी, म्हणजे ह्या 100 ते 120 मीटरसाठी हे उंटवाले लोक 100 रुपये घेत होते। आणि परत हे जे अंतर तुम्हाला आत्ता दिसतंय ते पायीच जायचं होतं। मी तुम्हाला सजेस्ट करेन की खालून वर यायला किंवा इथून ही शॉपिंगची लेन पार करायला कोणतेही वाहन किंवा उंट काहीही करू नका। आरामात रमत गमत चालत शॉपिंग करत तुम्ही 10-15 मिनिटात तिथे पोचाल। इथून आपण पैसे दिले की हे दुर्बीणवाली लोक आपल्याला पाकिस्तानच्या चौक्या, तिथली घरं आणि तिथलं काहीचं बांधकाम, म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं हे पांढरं छत दिसतंय ते पाकिस्तानात आहे, त्या झोपड्या दिसत आहेत त्या पाकिस्तानात आहेत, ती काही पक्की घरं आहेत ती पाकिस्तानात आहेत, तो अख्खा डोंगर पाकिस्तानात आहे, असं आम्हाला जे दाखवलं ते आम्ही पाकिस्तान बघितलं आणि मनमोहक अशा सूर्यास्ताचं दर्शन झालं। त्याचा आनंद घेतला आणि 7 वाजायच्या आत आम्ही बसमध्ये परतलो। ह्या रात्रीही परत नव्याने कल्चरल प्रोग्राम होता आणि हाऊजी खेळायला विसरलो नाही। दुसऱ्या दिवशीच्या सकाळी रणाचं दर्शन घेण्यासाठी अगदी सूर्योदयाच्या पूर्वीच निघालो आणि खूप वेळ आम्ही वाट बघितली आणि त्या दिवशी पौर्णिमा होती की त्याच्या आदल्या दिवशी पौर्णिमा होती, त्यामुळे पौर्णिमेच्या चंद्राचं दर्शन झालं आणि खूप वेळ आम्ही इकडे तिकडे फिरल्यानंतर आम्हाला एक स्पॉट मिळाला जिथून अगदी सुंदर म्हणजे पांढरी चादर मिठाची पसरलेली दिसते आणि काय सांगू तुम्हाला, क्षितिज आणि समुद्र किंवा जमीन दूर दूरपर्यंत नुसती पांढरी मिठाची चादर, हेच तर बघायला आलो होतो आम्ही रणामध्ये। आणि शेवटी त्याचं दर्शन झालं 3ऱ्या दिवशी सकाळी, पण मन अगदी आनंदित झालं होतं कारण ज्यासाठी आलो ते सफल झालं होतं। बस मग काय, तिकडे ब्रेकफास्ट केला आणि परतीच्या प्रवासाला लागलो। व्हाईट रन रिसॉर्टमध्ये आपल्याला कच्छ दर्शन करवत ही बस आपल्याला रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टला सोडते। तर त्याप्रमाणे आम्ही वंदे मातरम म्युझियम बघायला गेलो। तुम्हाला सांगते आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हतं, पण इतकं सुंदर, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचं जे काही नाट्य रूपांतर म्हणा किंवा चलचित्र रूपांतरण त्यांनी करून दाखवलेलं होतं, खूप सुंदर। म्हणजे आमचे 2-3 तास इथे कसे गेले ते कळलंच नाही आणि आमच्या तर ट्रेनची वेळ झाली। आता आम्ही वंदे भारत म्युझियम बघून, नाही वंदे मातरम म्युझियम बघून भुज स्टेशनला पोचलो आहे आणि आम्ही तेवढंच साईट सीइंग करू शकलो। बाकी आता त्यांनी पुढे इथलं ते एखादं मंदिर, बाजार आणि बऱ्याच गोष्टी, आता ते प्राग महल, आयना महल आणि काहीतरी एक दोन ठिकाणं आहेत, तर ती ते दाखवून सगळ्या लोकांना 9 वाजता इथे पोचवणार आहेत। पण आमची ट्रेन आहे 5:30ची, त्याच्यामुळे आम्हाला आता लवकर निघायला लागतंय। आता इथपर्यंत बघितलंच आहे तर एक लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।